परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बबन पारदीला पाहतोय. बबन पारदीचा विचार केला, त्याच्या एखाद्या बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला तर निश्चितच सीमा पार होईल, त्या यात मात्र शंका नाही. परंतु क्या बात आहे, क्या बात आहे, गोलंदाजी फार सुरेख आहे. पाहायला गेलं तर जरूर पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आली होती. त्याचनंतर दुसरा बॉल डॉट आला, त्याचनंतर तिसरा देखील बॉल त्याच रिजन मध्ये टाकला गेलाय, तो देखील बॉल डॉट आलाय. बबन पारदीला शांत ठेवण्याचं काम, पिवन पॉवर प्लेचं षटक मात्र चांगली गोलंदाजी आहे. इथे मात्र स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू अगदी 20 सेप मध्ये त्या बॉल खाली शतरक्षक येईपर्यंत फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती अगदी परिणाम होईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात फक्त 2 धावा धावफलकावरती. पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती डॉट चेंडू आला, तिसऱ्या बॉलवरती 0 डॉट चेंडू आला, त्याचनंतर चौथ्या बॉलवरती सिंगल धाव आली. स्ट्राईक एंडवरती पाहतोय पुन्हा एकदा काशीनाथ भगत या फलंदाजाला. अतिशय या फलंदाजाचा विचार केला तर चांगला फलंदाज आहे, परंतु काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अक्षयच्या माध्यमातून पाहतोय, शेवटचा बॉल असेल, पाहायला गेलं तर चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फक्त 2 धावा खर्च केला त्या गोलंदाजाने. हा देखील फुलटॉस चेंडू जरूर आहे. मिड विकेटला चेंडू क्लिअर होत चाललाय. शतरक्षक चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकाच्या माध्यमातून विचार केला तर फक्त 4 धावा, 6 बॉल खर्च केल्या आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ सारमाळ संघ लांबवरचा प्रवास कापून का आलाय त्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच शतरक्षण सजवून घ्यायचा, जास्त काळ टीम मिटिंग घ्यायची नाही. मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर फार चांगली आयोजन पाहतोय. अगदी छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026 चांदार पर्व आपण शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी ग्रामस्थ मंडळ फणसवाडी पाले बुद्रुकच्या माध्यमातून ही स्पर्धा आज पाहायला मिळते. WTCच्या माध्यमातून पूर्ण वर्ल्डमध्ये मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि या स्पर्धेचा चौथा डे नाईटचा दिवस चालू असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये चौथा सामना रंगला जातोय. एका बाजूला पाहतोय टीम खैरवाडी संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करतोय सारमाळ संघ. फार लांबवरचा प्रवास कापून आलाय जरूर आज संघ पनवेली विभागामध्ये. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे जरूर पहिला टॉस जिंकला होता आणि शतरक्षण स्वीकारलं होतं. पहिला षटक हाताळत असताना अक्षय या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी, फक्त 6 बॉल रिलीज केले आणि 4 धावा खर्च केला. नेक्स्ट बॉल दुसरं षटक चालू असताना स्ट्राईक एंडवरती बबन पारदीला पाहतोय. हा देखील बॉल अगदी वाईड लाईनच्या आतून जाणारा चेंडू, अगदी पंचाने हेरला. बालू भगत अगदीच अर्थातच पाहायला गेलं तर महाराष्ट्र पोलीस होण्याचं त्यांना भाग्य लाभलं. तेच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल डॉट आलाय, त्याच नंतर रणजितचा विचार केला, पहिला बॉल डॉट केलाय. हा देखील लॉप केला होता जरूर बॉल, शतरक्षण अप्रतिम राहिला. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर त्या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर धावा लागल्या फक्त 5 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला तर कुठेतरी खैरवाडी संघाला मोठाले फटक्याची नितांत गरज आहे. काशीनाथ भगतला अद्यापही विचार केला तर शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. काशीनाथ भगतचा विचार केला तर फार चांगला फलंदाजी, धामणीच्या मैदानावरती फार चांगली सुरेख फलंदाजी पाहिली होती, परंतु तोच दरारा 30 दशक घेऊन येईल का परत एकदा. परंतु गोलंदाजी मार्कवरती रणजितला पाहतोय, अगदी चांगली गोलंदाजी, अगदी प्रत्येक बॉलवरती शतरक्षण चेंज केलं जातं. पा जास्त वेळ खर्च करायचा नाही. टीम सारमाल संघ लगेच शतरक्षण कव्हर करायचं आहे पहा, कारण आपण डे नाईट सामने खेळत आहोत. त्या अनुषंगाने कुठेतरी वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा काशीनाथ भगत स्ट्राईक एंडवरती. इथे मात्र अगदी काय घडतंय, ज्या फलंदाजासाठी जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र हा बिग फिश इन द नेट
काशीनाथ बॅक टू द डगआउट. मोठा धक्का खैरवाडी टीमला लागला गेलाय. अगदी जो पाठीचा कणा होता तो पाठीचा कणा मात्र डगआउटच्या आश्रयाला पाहायला मिळेल. काशीनाथ पहिला फलंदाज बाद. आज पाहिलं गेलं तर या टीम्समध्ये अशोक खैरीची मात्र फार जाणवेल कारण अशोक खैरचा विचार केला तर या संघाचा एक ट्रम्प कार्ड त्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेला, परंतु आज या सामन्यामध्ये खेळताना दिसणार नाही या फलंदाज. त्याच अनुषंगाने पाहिलं गेलं तर पहिला फलंदाज काशीनाथ भगत बाद झाला. त्याच नंतर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती रामदास उगडा. फटका फसला गेला. शतरक्षण तिथे क्या बात आहे. झेल टिपायचा होता, साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान झालाय. मात्र याच्या जिवंत उदाहरण म्हणजे रामदास उगडाला मिळालेले जीवनदान मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाईल. रामदास उगडा कितपत या संधीचं सोनं करेल ते पाहणं तितकंच गरजेचं राहील. परंतु शतरक्षण करायचं होतं, झेल टिपायचा होता, झेल जमिनीला दान झाला. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर नशिबाची साथ देखील खैरवाडी टीमला मिळाली गेल्या. बबन पारदे अद्याप ओपनिंगला आलेला फलंदाज मात्र काही करू शकत नाही. अगदी पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. या अगदी पाहायला गेलं तर धावफलकावरती अवघ्या धावा लागल्या गेल्यात. फक्त 5 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. 6 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. अद्याप विचार केला तर शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना रणजित गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा बॉल आहे षटका मागचा. बॅटचं लिडिंग एज अगदी बॅकअप सुरेख राहिला. तू मै एकाच ट्रॅकवरती 2 गाड्या जरूर होत्या, परंतु इथे खेळ साकारला गेला आणि षटक क्रमांक दुसरं संपलाय. 2 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. फक्त 6 धावा, 7 धावा. नाही 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक संपलं गेलंय. पंच धाव नाहीये नाही ना. 1 धाव आहे का? ओके. 1 धाव मिळाली गेली आणि धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात. 7 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. टीम खैरवाडीची स्थिती पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जरूर काशीनाथ बिग फलंदाज बाद झालाय. त्याच नंतर संघाची जिम्मेदारी मात्र रामदास उगडा आणि बबन पारदी या 2 फलंदाजाच्या माध्यमातून करावी लागेल. पाहायला गेलं तर 12 बॉल आणि फक्त 7 धावा बनवल्या गेल्यात. संघाचं तिसरं आणि एक वैयक्तिक सांघिक कोट्यातील पहिलं षटक. गोलंदाज तयार आहे. दर्शन शिंग्या असा हा गोलंदाज पाहतोय. अगदी डावखुरे हाताचा गोलंदाज पाहतोय आपण. आणि त्याच नंतर बबन पारदीचा विचार केला. ओपनिंगला आलेला फलंदाज अद्याप तळ ठोकून उभा आहे, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. ज्या वेळेस एखादा बॉल त्याच्या स्लॉटमध्ये सापडेल त्यावेळेस मात्र इरादे स्पष्ट करेल. त्या हाफ टॅकर चेंडू जरूर होता. अगदी हा देखील बॉल, पहिला बॉल चांगला रिलीज केलाय. अगदी हाफ टॅकर चेंडू जरूर होता. बॉलला लॉप करायचा होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बबन पारदीचा विचार केला. इथे फक्त सन्मान दिलाय. बबन पारदीला माहिती आहे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. त्या अनुषंगाला कुठेतरी रामदास उगड्याला मात्र स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदी विचार केला तर हा देखील 1 रन्स मिळाले. 1 रनच्या माध्यमातून पाहिलं गेला तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सारमाल संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली गेली. अद्यापही विचार केला तर पहिल्या गोलंदाजाचा विचार केला तर अक्षय या गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याच नंतर रणजितचा विचार केला, त्या गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना पाहतोय. अगदी स्टंपच्या वरून जाणारे चेंडू मात्र डॉट होईल. जेवढे डॉट चेंडू होतील तेवढा मात्र प्रेशर मात्र इथे
खैरवाडी टीमला झेलावा लागेल यातील मात्र शंका नाहीये. फलंदाजी सुरेख करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू फुलवर फुल टॉल करायचा होता. पंच आमच्याकडे वळलेत आणि निश्चितच सांगितलं गेलं आम्हाला खराब चेंडू अगदी हाईट फॅक्टर जास्त होता आणि फ्रीटची देखील नामी संधी चालून आली. रामदास सुगड्या या फलंदाजाला अगदी या बॉलवरती सेट व्हावं लागेल. अगदी संधी येऊन ठेपली गेली. जरूर स्लोअर पद्धतीचा चेंडू होता परंतु हाईट फॅक्टर जास्त होता त्या अनुषंगाने नो घोषित केला गेलाय. ह्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का मैदानाच्या आतमध्ये. रामदास सुगडा पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकला गेलाय. अगदी कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाहीये गोलंदाज. पाहायला गेलं तर सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 10 धावा धावफलकावरती. तिसरं षटक हाताळत असताना मी म्हणेन चांगली गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. सारमाळ संघाचा विचार केला तर संतोष दादा पारदी या साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये पनवेल विभागामध्ये मात्र आपल्या गोलंदाजीच्या मार्गस्थे असताना दादागिरी प्रस्थापित करत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. बबन पारदीला विचार करावा लागेल. त्याच नंतर 3 षटकार लगावल्या तर बबन पारदीला इथे अटेम्प्ट खुला केला गेलाय. पहा बॉलला लॉप केलाय. ऑफस्टिकला बॉल निघून सरळ सीमारेषा बाहेर बबनच्या बॅटमधून येतोय. संघर्षाचा संघर्षमय चौकार. चौकाराच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर धावा लागल्या गेल्यात. 14 धावा धावफलकावरती. जर 3 षटकार लगावल्या तर अशोक खैर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं तब्बल पारितोषिक रावलं गेलाय बबन पारदीसाठी. पाहिलं गेलं तर जरूर एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. अद्यापही विचार केला तर शेवटचा बॉल असेल. पहा धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्या. 14 धावा लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट शेवटचा बॉल. तिसरं षटक मार्गस्थे असताना बबन ह्या बॉलवरती अगदी फटका सुरेख होता परंतु त्या मिड विकेटला शतरक्षक चेंडू उचली फेकीपर्यंत इथे काय घडलंय. शतरक्षकाने केलेली चुकी मात्र इथे 2 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 2 धावेच्या माध्यमातून पाहिलं गेलं. तिसरं षटक संपलं गेले. धावा लागल्या गेल्यात 16 धावा लॉस ऑफ 1 विकेट. पाण्याची पूर्तता करायची बा मैदानाच्या आतमध्ये. ऐजाक 18 बॉल खर्च केलेत आणि 18 बॉलमध्ये पाहिलं गेलं तर फक्त 16 धावा दिल्यात. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. सारमाळ संघाचे गोलंदाज अगदी फार चांगली गोलंदाजी. लांबवरचा प्रवास अंतर कापून आल्याचं मात्र इथे दाखवून देत असताना गोलंदाजी फार सुरेख राहिल्या. पाहिलं गेलं तर रामदास सुगडा या फलंदाजाला विचार करावा लागेल. कुठेतरी जास्त स्ट्राईक घेणं महत्वाचं राहील कारण धावफलकाचा विचार केला तर खूप कमी धावसंख्या उभारली गेली. फक्त 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकं संपली गेले. 3 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर कमीत कमी 30-35 धावा हव्या होत्या परंतु तेवढी रन गती मिळाली नाही आहे. त्याच्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर फलंदाजी कमी पाहावी मिळाली. पाहायला गेलं तर काशीनाथ फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र केलेली कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सारमाळ संघाची पाहतोय. चला थोडा स्पीडअप घ्यायचा. पहा सारमाळ संघ अंतिम षटक असतील हाफ इनिंगचा. पाहायला गेलं तर फक्त 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लगेच स्पीडअप घ्यायचंय. पहा निर्णायक षटक असेल. हणामारीचं षटक मात्र पाहतोय अद्यापही वनडाऊनला गेलेला फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहतोय रामदास सुगडा या फलंदाजाला. ह्या षटकावर मात्र तुटून पडावं लागेल टीम खैरवाडी संघाचा. जर चांगल्या स्थितीमध्ये धावफलक पुढे न्यायचं असेल तर ह्या ओव्हरला टार्गेट करावं लागेल. टार्गेट जर चांगला अचीव करायचा असेल तर ह्या षटकावरती आक्रमक खेळी करावी लागेल. चला थोडं स्पीडअप घ्यायचं. सारमाळ संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगला जातोय. एका बाजूला पाहतोय टीम जय वाघोबा खैरवाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम सारमाळ संघ. शेवटचं षटक 4थं षटक मार्गस्थे असताना गोलंदाज धनेश पोकलाला पाहतोय.
पहिला बॉल रिलीज करेल अगदी हाणामारीचं षटक. रामदास उघडा पेस करेल बॉल. इथे मात्र अगदी मनगटी ताकदीचा उपयोग जरूर करतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये अगदी संत गतीने चालवलेला खेळ म्हणजे गोलंदाजी फार सुरेख राहिली गेल्या. रामदास उघडाला अद्यापही शांत ठेवण्याचं काम मात्र इथे गोलंदाज करतो. पहिला बॉल चांगला रिलीज केला होता, हा देखील फटका सुरेख आहे, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात त्या चेंडूला गॅदर करीपर्यंत फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून काही सारमाळ संघाचा काही फरक पडणार नाहीये. पाहिला गेलं तर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. अद्यापही विचार केला तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे फक्त. चौथं षटक चालू असताना पाहिलं गेलं तर ओपनिंगला आलेला फलंदाज बबन पारदिया आपल्या संघासाठी जास्त काळ काही करू शकला नाही, परंतु 4 बॉलमध्ये येणाऱ्या 4 बॉलमध्ये बिगिट मारल्या तर निश्चितच निर्णायक धावसंख्या उभी करेल फलंदाज, परंतु पाहावं तितकंच कमी आहे. पाहायला गेलं तर अद्यापही समीकरण जुळत नाही, बॅट आणि बॉलचं समीकरण जुळत नाही. त्या अनुषंगाने कुठेतरी शांत ठेवलंय बबन पारदिया फलंदाजाला. 3 बॉल फेकले गेले, 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केल्या. क्या बात आहे. गोलंदाजीचं भरणं असलेला संघ मात्र सारमाळ संघाचं कौतुक करावं लागेल. फलंदाज ऑन द फायर होतोय. बबन पारदी मात्र शेवट गोड करतोय. अद्यापही याच फटक्याची नितांत गरज होती. तो फटका मात्र स्टेट ड्राईव्ह फटका, सीमा रेखा बाहेर चाललाय बॉल षटकारासाठी. क्या बात आहे. अगदी ज्या फटक्याची नितांत गरज होती ते फटका मात्र बबन पारदीच्या बॅट मधून पाहायला मिळाला. षटकाराच्या साहाय्याने पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 23 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ह्या बॉलवरती देखील एखादा बिग ब्लास्ट येईल का? हा बॉल देखील त्याच सेप मध्ये 20 सेप मध्ये अजून बॉल ट्रॅव्हल होईल. ह्या बॉलवरती मिळतील 4 धावा. क्या बात आहे. 2 बॉलवरती 2 मोठाले फटके, ज्या फटक्याची नितांत गरज होती त्या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र फटके येताना पाहायला मिळतात आणि निर्णायक स्कोअरमध्ये देखील जाऊन पोचते टीम खैरवाडी. 27 धावा धावफलकावरती. कुठेतरी सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल टीम सारमाळ संघाच्या पुढे. शेवटचा बॉल, ह्या बॉलवरती टार्गेट सेट होईल. जरूर फुलटॉस चेंडू होता, परंतु हा बॉलवरती पनिश करायचा होता आणि बॉल डॉट आले. 4 षटकं संपली गेले. पहिलं इनिंग संपलं गेलंय आणि 4 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावा 27 धावा बनल्यात. येणार 24 चेंडू आणि 28 धावेची गरज आहे टीम सारमाळ संघाला. चला पुढील मॅच जाईल वाशिवली संघात संघनायक आणि रघुनाथ 11 कुक्षे संघात संघनायक. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करो या लगेच टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेच या. चला शेवटच्या सामन्याचा टॉस केला जातो पहिल्या फेरीमधला. इथून एका साईडला वाशिवली संतोष पारधी या साहेबांना मी विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी दिल्या. संतोष पारधी या या. मालेगावचे तर दमदार व्यक्तिमत्व संतोष पारधी या दादांच्या माध्यमातून या शुभ हाताने नाणेफेकी संपूर्ण केले जाईल. रघुनाथ 11 कुक्षे संघ त्यांच्या प्रतिस्पर्धा खेळणारा संघ वाशिवली संघ. शेवटचा सामना टेल आणि हेड, शेवटचा अंतिम सामना.
हेड इज कॉल. रघुनाथ इलेव्हन कुशल संघाने टॉस जिंकला. प्रथम डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल तुमचा. यस. आणि समोरची वाशिवली देखील टीम तुमचा संघास दरम्यान कुठला विचार केला तर पहिला सामना असेल या परिसरातील. एका साईडला वाशिवली संघ आणि त्याच्यानंतर रघुनाथ इलेव्हन कुशिवली यांचा कुक्षत संघ. या कुक्षत संघाचा मी जवळपास खेळ बघितला होता बेलवाडी संघ बेलवाडी मैदानावरती. अतिशय दमदार केला होता. मैदानामध्ये तुम्हाला शतरक्षण करायला काय टार्गेट असेल समोरच्या टीमसाठी? आम्ही नक्कीच वाशिवली संघाला 30 ते 35 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यस. एक प्रश्न असेल शेवटचा. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि मी धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला एंट्री दिली इथे खेळण्याचा संधी दिली आम्हाला. हे होते रघुनाथ इलेव्हन कुक्षित संघाचे कॅप्टन. वाशिवली संघाला इथून बॅटिंग करायची आहे. वाशिवली संघ तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला चांगला प्रयत्न करावा लागेल. समोर देखील ताकदवर संघ आहे. कुक्षित संघ म्हटलं तर नेरूळ परिसरातील एक ताकदवर संघ. बॅटिंग करा. 4 षटकाची मॅच. 4 षटकामध्ये किती धावा प्रयत्न असतील तुमचा? 50 ते 45. 50 ते 45. आणि शेवटचा प्रश्न. वाशिवली संघ या सीझन मध्ये खेळतो काय तुम्ही? पाठच्या वेळी देखील खेळला होता. आता पाठच्या वेळीचं आयोजन वेगळं आणि या वर्षीचं आयोजन वेगळं. या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूपच छान आहे. हे होते वाशिवली संघाचे कॅप्टन. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. वाशिवली टीमला बॅटिंग करायची आणि रघुनाथ इलेव्हन कुक्षित संघाला इथून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकून जाऊया मॅचच्या दिशेने. उत्तरदाराला सुरुवात. तिथे 24 बॉल आणि धावा बनवायच्या तब्बल 28 धावांचा सेट टार्गेट. वागेश्वर खैरवाडी संघाची 4 षटकामध्ये थोडीशी बॅटिंग ढासळलेली आणि त्याच नंतर शेवट मात्र घोड केला बबन पारदीना. इथून समोर आता यावेळेस गोविंद कवटेला पाहतोय. पहिला बॉलची सफर फटकाव लाजवाब. बॉल चालला बेधक लागल सीमा पार. क्या बात आहे. पहिला बॉल त्यावरती केलाय वार आणि आलाय धनेश रणजित बांगारेच्या बॅटमधला धमाकेदार ब्लास्ट षटकार. दमदार स्ट्रोक. पहिलाच बॉल होती. स्वागत. वेलकम टू द छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी. गोविंद कवटेला सांगून देत असताना विचार करा रणजितच्या बॅटमधला ब्लास्ट पाहायला मिळाला 6 धावांसाठी. सारमा संघाचा खेळ बघित होता. जय बोली कुशिवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये दमदार खेळ राहिला होता. हा प्रकार बॉल फाईन मध्ये क्षेत्ररक्षक होता. चकवा ते चेंडू चालला वेगानं. गजूकरनं चुका केल्या आणि चुका मागात पडतील. बॉल चालला स्वीपर कव्हरच्या मधून सीमा पार. येतोय चौकार. चांगली बॅटिंग. विचार केला तर 3 षटकामध्ये सामना संपवण्याची असं वाटतं की सामना फिनिश होईल, परंतु ते प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रणजित भांगरीच्या बॅटमधला जवळपास लवकरच सामना संपवण्याचा प्रयत्न असेल सारमा संघाचा. फुलरलेचा बॉल ऑन साइडला. व्हॉट अ शॉट इज दॅट. बॉल चालला सीमा पार. येतोय बिग हिट षटकार. क्या बात आहे. शांत बसण्याचं नावच घेत नाहीये. फुलरलेनचा बॉल त्यावरती आक्रमण आणि आक्रमण. काउंटर अटॅक केला जातोय पूर्णपणे. आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. जय वागेश्वर खैरवाडी संघाची म्हटली तर दादागिरी त्यांची गोलंदाजी, परंतु यावेळेस पहिल्याच बॉलवरती गोलंदाजावरती स्वागत शाह. दुसऱ्यावरती चौकार. त्यानंतर षटकार. 3 मध्ये तब्बल 16 धावा खर्च केला. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल चाललाय. थोडासा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी थोडीशी लेझी पाहायला मिळते आणि इथून मला 2 धावा मिळतील. तब्बल धावसंख्येचा जर विचार केला 18 या अंकावरती 4 मध्ये 18 धावा खर्च केल्या. 28 धावेचा सेट टार्गेट होता आणि त्यानंतर आता विचार केला तर अजूनही तब्बल 18 बॉल मध्ये बनवायचे. तब्बल आता 10 धावेची गरज. फटका फसला. एलिव्हेशन कमी. बॅक टू द बॉल. कॉटन बॉलची संधी. गोविंद कवटे चुकी करत नाहीये आणि यावेळेस पहिला गडी बाद. रणजित बांगारे बॅक टू द डगआउट. विकेटची गरज होती. पहिल्या 2 बॉल होती. कदाचित विकेट जर आली असती तर सामना बॅलन्स राहिला असता, परंतु चांगली गोलंदाजी राहिली नाहीये. गोविंद कवटेचं सातत्यानं पहिलं षटक फेकत असतो. निराश केलं बॅटिंग करण्यासाठी जय वागेश्वर खैरवाडी संघाची. आज करा अगदी थोडासा निर्णय वेगळा घेतला होता. गेम प्लॅन थोडंसं वेगळं पाहायला मिळाले होते. बबन पारदी सलामीसाठी 10 बॉल मध्ये 19 धावा ठोकल्या. रणजित बांगारेनं 19 बॉल मध्ये 10 धावांची गरज. विचार केला तर 18 धावा धावपलकावरती एकट्यानं 18 धावा ठोकल्या होत्या आणि त्यानंतर इथून वेग पाहायला मिळतोय आणि इथून पहिलं षटक
चालू असताना मैदानाच्या आतमध्ये येतोय डॉट बॉल आणि विचार केला तर धावफलकावरती टोटल धावा 18, 1 विकेट. आता बनवायच्यात 18 मध्ये 10 धावा. धावफलकावरती गरज असताना इथून आता दुसऱ्या षटकाचा सुरुवात होईल. शेवटचा अंतिम सामना राहील पहिल्या फेरीमधला. एका साईडला वाशिवली संघ आणि त्यानंतर रघुनाथ 11 कुक्ष संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकाची मॅच आज सामना समाप्त होईल. लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे रघुनाथ 11 कुक्ष संघ. चला वागीश्वर कैरवाडी संघ स्पीडअप पाहिजे. 18 बॉल मध्ये बनवायच्या 10 धाबींची गरज. 18 धाबा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. तर विचार केला ताबडतोब फलंदाजी दाखवली होती रणजित बांगारे. नंतर खेळाडूला बाद केला चौथ्या बॉलवरती. देऊया डीजेला संधी. आदेश पारदी. ओ यावेळेस लोवरीतीचा बॉल थोडसा लेग कडर चेंडू पाहायला मिळालाय. अगदी बबन पारदीचा सुपुत्र पाहायला मिळतोय. त्यांचा खरं तर सुपुत्र आदेश पारदी गोलंदाजी मार्कवरती. वडील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी करतो त्यांचा सुपुत्र चिरंजीव अर्थात आदेश पारदी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आदेश पारदी. पहिला बॉल खोलात फेकलाय. हा देखील जड मध्ये अपील जोरात केले. ओ युटी यस बॅट्समन आउट असेल. आणि यावेळेस अगदी एष्ट्याच्या मधोमध सापडलाय खेळाडू. यावेळेस धनेश बॅक टू द डगआउट. डीजे जबरदस्त गोलंदाजी. अगदी कमी वयाचा खेळाडू आहे परंतु चांगली गोलंदाजी सातत्यानं करत असतो. परंतु थोडासा प्रेशर वाईज गोलंदाज पाहायला मिळत नाही परंतु चांगली गोलंदाजी करतोय. सामना विचार केला तर पूर्णपणे सारमा संघाच्या बाजूने दिसतोय परंतु प्रयत्न सोडत नाही आदेश पारदी. चांगला प्रयत्न करतोय. दुसऱ्या बॉल वरती जड मध्ये चेंडू फेकला. अगदी यष्ट्याच्या मधोमध सापडला आणि त्याच्या नंतर पंचांचं चांगलं डिसिजन आलंय. मेन पंच बाळूला पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून चांगलं डिसिजन पाहायला मिळालं. दुसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळते. दुसऱ्या बॉल ते विकेट संपुष्टात आणले आदेश पारदीना. नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. दशरथला पाहतोय. दर्शनला पाहतोय. सोडून दिलाय. यावेळेस पंचांचा इशारा व्हाईट बॉल ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केलाय. स्विंग चेंडू पाहायला मिळतोय आणि येतोय व्हाईट बॉल. धावफलकावरती धावसंख्या तब्बल 19 धावा 2 विकेट. 28 धाव्यांचा सेट टार्गेट होता. 4 षटका मॅच मध्ये तब्बल पहिल्या इनिंग मध्ये जय वागेश्वर खैरवाडी संघाने बॅटिंग केली होती. 27 धावा जमा केल्या होत्या. ओ यावेळेस क्षेत्ररक्षक असणार. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत बॉल शेवटच्या क्षणाला बॉल चालला सीमा पार. खराब फिल्डिंग सीताराम गुटेच्या माध्यमातून बॉल चालला सीमा पार. येतोय चौकार. नवरा माझा दारोड्या, नवरा माझा दारोड्या, अंते बाटल्या दारूच्या, नवरा माझा दारोड्या. बघा कालचा खरं तर कॅप्चर केला डीजे सँडीने मनोजा फसाळ्याचा आवाज. खोलात टाकला चेंडू. बॉल चालला बेदक लॉंग ऑन सीमा पार. जबरदस्त टायमिंग स्ट्रोक आणि बॉल चालला सीमा पार. येतोय सामना फिनिश केला MS धोनी स्टाईलला आणि इथे जिंकलाय सामना श्री गणेश शर्मा संघानं. हार्डलक जय वागेश्वर खैरवाडी संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला तुमचा मनपूर्वक आभार. आणि त्याच नंतर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिल्या षटकामध्ये ताबडतोब फलंदाजी केली. तब्बल 2 षटकार 1 चौकार आणि 2 धावा म्हणजे त्याने एकट्यानं तब्बल 5 चेंडू सामना केला आणि तब्बल 18 धावेचं वैयक्तिक त्याच्या बॅटमध्ये वैयक्तिक योगदान आलं आणि तोच खेळाडू ठरलाय. आणि गोलंदाजी देखील केली त्यानं. 3 रन देऊन फक्त 1 विकेट काढले आणि तोच खेळाडू ठरलाय रणजित बांगारे. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट. चला सेकंड करायचा लगेच. देऊया डीजेला संधी. तू ही